नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा जो काकडीचा प्लॉट तुम्ही बघताय इथे 20 हार्वेस्टिंग झालेला आहे, परंतु कुठे पान अजून पिवळं पडलेलं नाही, कुठे कळी ड्रॉप झालेली नाही, कुठे कळी वाकडी पडलेली नाही. हे सगळं जे काय चित्र इथं उभं राहिलेलं आहे याचं एकच कारण आहे की आपण इथे मातीवर काम केलेलं आहे, मूलद्रव्यावर काम केलेलं आहे आणि पाणी नियोजनावर काम केलेलं आहे. या ठिकाणी जे काही स्प्रेचं शेड्यूल असतं ते 8 ते 10 दिवसानंतर आहे, तरी कुठे पांढऱ्या माशीचा एक इन्सेक्ट तुम्हाला इथे दिसणार नाही. त्याचबरोबर कुठे सिंगल ड्रॉपिंग या ठिकाणी बघायला भेटणार नाही. ज्यावेळेस आपण ह्या बाकीच्या गोष्टींवर काम करतो त्यावेळेस अतिरिक्त खर्च हा नक्कीच या ठिकाणी कमी होतो. ह्या प्लॉटमध्ये आतापर्यंत 18 टन प्रति एकर एवढं हार्वेस्टिंग या ठिकाणी झालेलं आहे आणि साधारणतः जो काही अंदाज आहे आमचा तो 40 टनाच्या प्लस हार्वेस्टिंग या ठिकाणी होऊ शकतं. एवढं टेम्परेचर इथे वाढलेलं आहे. आजचं टेम्परेचर 44-45 डिग्री सेल्सिअसचं आहे, परंतु कुठल्याही प्रकारचे त्याचे सिम्पटम्स झाडावर दिसत नाही. कारण ज्यावेळेस प्लांट हेल्थ चांगली असते त्यावेळेस नक्कीच आपल्याला ही रेजिस्टन्स पॉवर झाडामध्ये जास्त बघायला भेटते. त्याचबरोबर फ्रूटची क्वालिटी, त्याच्यानंतर रेट. आता ॲव्हरेज रेट इथे 25 रुपये पर केजी एवढा रेट आता या प्लॉटला मिळत आहे. त्या हिशोबाने शेतकऱ्याला चांगला फायदा पण होतोय. परंतु जे काही त्यांनी शेड्यूल फॉलो केलेलं आहे त्यामध्ये वनिता ॲग्रोच्या ज्या काही नवीन स्पेशलिटी ग्रेड आहेत ज्या आपण नोबेल नावाने या ठिकाणी आणलेलं आहे तर त्याचा या ठिकाणी वापर केलेला आहे. त्याचबरोबर वरून स्प्रेमध्ये आम्ही फक्त पांढरी माशी आणि नागाळी या 2 गोष्टींवर काम केलेलं आहे आणि या ठिकाणी हलकी सॉईल आहे. त्या हिशोबानं निमॅटोडसाठी आपण या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह ॲप्लिकेशन या प्लॉटमध्ये केलेले आहे. परंतु जे काही आज चित्र दिसतंय हे अतिशय चांगलं आहे आणि ह्या रेटमध्ये नक्कीच शेतकऱ्यांना चांगला फायदा या प्लॉटमधून या पिकामधून नक्कीच भेटेल. आणि हे नेट हाऊस आहे, पहिल्याच वर्षाचं क्रॉप आहे. या ठिकाणी आम्ही वीडमॅटचा वापर केला होता, व्हाईट मल्चिंग पेपरचा वापर केला होता. त्याचबरोबर फॉगरचा या कंटिन्यू डेली वापर या प्लॉटमध्ये चालू असतो. ह्या नेट हाऊस जे आहे याची हाईट सुद्धा जास्त आहे. तर नवीन प्रयोगातून हा प्लॉट आम्ही सक्सेस केलेला आहे. कच्छ सारख्या एरियामध्ये एवढं ॲग्रेसिव्ह फार्मिंग या आशापुरा फार्ममध्ये केली जाते. तर हे नक्कीच एक ट्रायल बेसवर लोकांना एक ट्रायल प्लॉट आणि एक आयडियल प्लॉट या ठिकाणी तयार करून दाखवलेला आहे. तर जे काही मोनो क्रॉप चाललेलं आहे इकडे डाळिंब, तर त्याला एक सबस्टिट्यूट क्रॉप म्हणून, कॅश क्रॉप म्हणून या क्रॉपकडे नक्कीच बघितलं जाऊ शकतं. अतिशय चांगला पैसा या पिकामधून आतापर्यंत भेटलेला आहे. धन्यवाद.